तर पैठणच्या शेतकऱ्यांनी मात्र लोकशाही मराठीचे आभार मानलेले आहेत। नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर लोकशाही मराठी पोहोचलंय। सर्वात आधी व्यथा मांडल्याबद्दल लोकशाही मराठीचे बळीराजा आभार व्यक्त करतोय। विशेष म्हणजे आज आपल्या बांधावर इथपर्यंत कमरा इतक्या पाण्यापर्यंत आज आपले सुरेश वायभट साहेब असतील, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली काका मुळे असतील, हे आज शेतकऱ्यासाठी मेन रोड पासून 2 किलोमीटर आतमध्ये पाण्यामध्ये येऊन रस्त्याने कमरा इतकं पाण्यात मध्ये येऊन यांनी आज बातमी लावली। यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। लोकशाही न्यूजचे मी मनापासून स्वागत मानतो आणि सुरेश वायभट साहेबांचे यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो। कारण की आतापर्यंत शेतकरी ज्या बी बातम्या लागल्यात फक्त सुरेश वायभट यांच्या मार्गदर्शनाखाली लागल्या। आज आपण बघितलं किती नुकसान झालं शेतकऱ्याचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।